हे बघ हा बघ हा बघ, अख्खं रोम जळाला हा हे फिडल खाजवत बसलाय. हे फिडल म्हणजे बासरी ना? हो. अरे ही गिटार आहे स्कॉलर. हो. शट अप. इनफ यार, इनफ रिअली. बाहेर काढ काय वलय याला आधी. आणि तुम्ही माझं भांड दिलं. दिस इज नॉट फेअर यार. मीनलला जाऊन सांग ना. का? नाही करेक्ट आहे. तू तिला काहीच बोलणार नाहीस रे. तिने जी मुलगी आणली ती तुला 3000 रुपये भाडं देईल ना. हा बिचारा बोला 3000 रुपये कुठनं आणणार? काही बोलतोय. काही नाही, खरं आहे. काम आणि कॅल्क्युलेशन हे सोडून तुला दुसरं काही जमतं का? हा माझ्यावर काय येतोय यार? मला काय माहिती. आशू त्याला नूडल्स आणून दे जा. मला पैसे दे ना. नूडल्स काय याला? मी का पैसे त्याला बटर आणि चीज काय फरक पडतो? अरे काय आपला पाहुणा आहे, पैसे नूडल्स आणून दे. अरे अरे एक मिनिट थांबा. मी का पैसे देऊ? अरे थांब ना. नाही येत पैसे. थांब ना. उगाच परक्यांमुळे आपल्यात फूट नको राव. ओ सेट, भूख लगी है, खाना दो ना सेट. ए भोला, अरे जा बाबा. उगाच सगळं संपवशील, नंतर आम्हाला तुला कंपनी द्यावी लागेल. ए बाबा उठ, लय झाली तुझी नाटकं. उठ आता, चल उठ. साफ खाना तो ए मी तुझ्या पाया पडतो. उठ. हा चल चल पटकन. अशू, अरे ते भांड आपलं आहे. ए हे घे. ए ते मी नाही हात लावणार. ए घेऊन जा बाबा तू. नाही नाही थांब थांब, ते ठेव, मी नंतर नेतो. हे काय नाटक आहेत राव तुझी. हा हे घे. हा चल चल तू पटकन. हा चल बाय. चल चल. शेट काय 3000 रुपये मांगता है, बैग पे देता हूँ. चल जरा बघू. व्हेरी बॅड. कोणच्या पण बरोबर असं नको व्हायला पाहिजे. ही लोक अशी का वागतात? म्हणजे आपण कितीही चांगलं वागलो तरी आपले लोक आपल्याला जास्त त्रास देतात. काय झाडून घेतलंय, नंतर पुसूनही घ्यायचंय. आता कशाला? मी घेईन मग. अरे उठ उठ उठ. यापेक्षा त्या भोलाचा दरवळ परवडला. काय करतोस तू? एक सेकंद. तुझ्या तर अंगांगाले चिकटला होता तो बोला. तुला अख्खा धुवून काढला पाहिजे. guys. Listen. Bless you. Listen. Bless you. Listen. Bless you. काय चाललंय हे? अगं त्या बोलाचा सहवास गेला, पण वास नाही गेला. केला तो? म्हणजे आता पण मला सगळं शेवटी कळलं. लेट इट बी. काहीच मला असं वाटतंय ना की रेश्माने इथेच राहावं. तिच्या लाईफ मध्ये खूप ट्रॅजेडी सुरू आहे. म्हणजे तिच्या नवऱ्याने पण तिला सोडून दिलंय. ॲना, हे तुला कोणी सांगितलं? तिने सांगितलं. तिने स्वतः सांगितलं ना? हो. हे बघ, ती आपल्या घरात घुसण्यासाठी स्टोरी तयार करते. नाही ना, बघ मी तुला खरं सांगतो, माझे वडील भूकंपात गेले. हो नो. खरं वाटलं ना तुला? हा, पण हे मी तुझ्या घरात घुसण्यासाठी स्टोरी म्हणून सांगू शकतो. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे का? हो. नाही, माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही. ओके. एक मिनिट. दोन गोष्टी आहेत. त्यातली दुसरी अशी की रेश्मा खोटं बोलतेय याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे कोणाकडेच नाहीये. पहिली काय, हा विक्षिप्त आहे. हो ऍब्सोल्युटली काय बोलल्या. त्यामुळे उद्या तू काही म्हणशील माझे वडील भूकंपात गेले म्हणे म्हणून काय आम्ही विश्वास ठेवायचा का? हे बघ, सर्वसाधारणपणे सामान्य माणसं, विशेषतः मुली अशा बाबतीत खोटं नाही बोलत. है ना? अशा बाबतीत मुली खोटं बोलतील का? हो काय? हो नाही. गुड. हा कैवल्य, मला असं वाटतं ना अशा बाबतीत मुली खोटं नाही बोलत.